भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची युती तुटल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वळणबिंदू निर्माण झाला आहे. युती तुटली असली तरी थेट संघर्षाऐवजी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीवर भर देत शिंदे सेनेचे मंत्री संजय राठोड यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. अमरावतीत बोलताना राठोड यांनी स्पष्ट केलं की काही कारणामुळे युती होऊ शकली नाही, मात्र या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कोणतीही राजकीय कटुता ठेवली जाणार नाही, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संधी देण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण मात्र चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे ही भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्यांची होती आणि त्या पद्धतीनं पक्षाने माझी नियुक्ती केली होती ते बोलण्यासाठी. 2-3 वेळा आमच्या बैठका झाल्या. बैठकीमध्ये साधक बाधक चर्चा झाली आणि त्यामध्ये युतीचे आकडेसुद्धा जवळपास निश्चित होत आले होते. परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्ष वेगवेगळ्या, एक विचारधारा जरी असेल तरी वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करतात आणि मग अनेक पदाधिकारी या ठिकाणी त्यांना न्याय देणं हे होणार नव्हतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी यांनाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अडचण होत होती आणि शिवसेनेच्याही आमच्या पदाधिकाऱ्याला अडचण होत होती आणि म्हणून आता शिवसेना ही स्वतंत्रपणे या महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे आणि या ठिकाणी मैत्रीपूर्वक आम्ही लढू. अनेक ठिकाणी चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षाच्या स्थानिक आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. युतीचा प्रयत्न होता, मात्र आता कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. कार्यकर्ते फार आग्रही आहेत, हट्टी आहेत आणि त्याच्यामुळे आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी हा निर्णय घेतला आहे की ही निवडणूक आम्ही मैत्रीपूर्वक लढतो.